हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या स्टोरीमध्ये. मित्रांनो, स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नियती अंघोळ करून वॉशरूममधून बाहेर आली आणि ती थेट पलंगावर बसली. तिने सैल कुर्ती आणि खाली पायजमा घातला होता, पण अचानक तिचं लक्ष गेलं तिच्या हातांवर. लालसर ठसे उमटले होते. अरे, काय झालं मला? ती स्वतःचे हात अलगद स्पर्श करत म्हणाली. तिच्या हातांना हलकं दुखतही होतं. खरं तर अन्न खूप गरम नव्हतं, पण थोडीशी ऊब होती. त्या उष्णतेमुळे तिच्या त्वचेला लालसरपणा आला होता आणि थोडंसं जळजळतही होतं. तिच्या मानेला, हातांवर आणि जेथे अन्न सांडलं होतं तिथे त्वचा पूर्णपणे लाल झाली होती. संध्याकाळ झाली होती आणि न्यासा घरी परत आली होती. ती थेट नियतीच्या खोलीत गेली. दी, काय करत होतीस? ती आत येताच विचारते. न्यासाला आत येताना पाहून नियतीने झटकन आपले कपडे नीट केले, जेणेकरून तिला जळल्याचा पत्ता लागू नये. न्यासा पटकन तिच्या पलंगावर बसली आणि आपला एक हात नियतीच्या खांद्यावर ठेवला. तिच्या या स्पर्शाने नियतीच्या तोंडून हलकीशी आह बाहेर पडली. ते ऐकताच न्यासाने काळजीत विचारलं, दी, काय झाले? अरे नाही ग, काही नाही. तू माझे केस चुकून ओढलेस म्हणून. नियती लगेच उत्तरली. अच्छा, तर ही गोष्ट आहे. असं म्हणत न्यासा तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळली आणि म्हणाली, दी, एक प्रश्न विचारू? विचार, पण जरा लॉजिकल असावा हां. नियती हसत म्हणाली, तुला कसा मुलगा आवडतो? अगं, मी सांगितलं ना, नीट प्रश्न विचार म्हणाले होते. असा फालतू प्रश्न विचारतेस? माझ्याकडे याचं उत्तर द्यायला वेळ नाही ग. चल, झक्की कुठली. नियतीने तिच्या डोक्यावर हलकासा चापट मारत हसत म्हटलं, दी, हे तुला फालतू वाटतंय? मी तर खरंच लॉजिकल प्रश्न विचारते. बरं, तुला पर्याय देते, त्यातून निवड. पहिला ऑप्शन, साधा मध्यमवर्गीय, इतरांचा सन्मान करणारा आणि आपल्या संस्कारांनी सगळ्यांचं मन जिंकणारा मुलगा. किंवा दुसरा ऑप्शन, ॲटिट्यूड असलेला, हाय प्रोफाईल आणि नेहमी गर्वाने वागणारा मुलगा. तुला कोण आवडेल? ॲटिट्यूड हा शब्द ऐकून नियतीच्या मनात रियांसबरोबरच्या भेटीच्या सगळ्या आठवणी ओफाळून आल्या. आज तिच्या अंगावर त्याने अन्न सांडलेलं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर आलं. त्या अन्नामुळे हातावर पडलेली जळजळ तिने पुन्हा जाणवली. तिने थोडंसं हसत न्यासाकडे पाहत म्हटलं, मला तुझ्या दोन्ही ऑप्शनमधलं काहीच आवडलेलं नाही. काय दी, बघ, तू माझ्या प्रश्नाचं उत्तरच देत नाहीस. मी इथे कशाला थांबू? असं म्हणत न्यासा उठली. अगं थांब ना, एवढं रागावतेस कशाला? नियतीने तिचा हात धरत विचारलं. तू उत्तरच देत नाहीस, मग मी का थांबू? न्यासाने थोडा खोटा राग दाखवत म्हटलं. बरं बरं, बस आता. विचार ना, सांगते मी. दी, तू कोणाला आवडतेस का? शेवटी न्यासाने थेट प्रश्नच विचारला. नियती काही क्षण विचारात पडली आणि मग म्हणाली, नाही ग, अजून कुणावर प्रेम नाही झालं. पण कधी जर कोणीतरी खरंच आवडलं तर सगळ्यात आधी तुलाच सांगेन. अच्छा, आता तू सांग, तुला कसा मुलगा आवडतो? नियतीने उलट विचारलं. न्यासा थोडा विचार करून म्हणाली, मला तो मुलगा अजिबात आवडत नाही जे स्वतःला फार ओव्हर स्मार्ट समजतात. ओव्हर स्मार्ट म्हणजे? नियती थोडी गोंधळून विचारते. न्यासा मनात त्या बाईकवाल्या मुलाबद्दल विचार करत राहते, ज्याच्यामुळे ती हे शब्द म्हणत होती. म्हणजे असं आहे की मला असा मुलगा अजिबात आवडत नाही जे स्वतःला फार स्मार्ट समजतात. सॉरी, स्मार्ट नाही तर ओव्हर स्मार्ट, जे स्वतःला इंटेलिजंट समजतात पण प्रत्यक्षात तसं नसतात, ज्यांच्यात स्वतःचं काही धैर्य नसतं आणि जे नेहमी इतरांच्या मदतीवर अवलंबून असतात आणि जे काही छिछोऱ्यासारखे रस्त्यावर बाईक अशी चालवतात जणू ते विमान उडवत आहेत. बस कर.
नियतीने हात दाखवत थोडीशी चिडून म्हटलं, कोणी भेटलं आहे का तुला? नियतीने संशयाने तिच्याकडे पाहत विचारलं. अगं नाही दी, मी फक्त तुला सांगत होते. तू जसं विचारते तसं काही नाही. ट्रस्ट मी. न्यासाने डोळे मोठे गोल गोल फिरवत निरागस चेहऱ्याने म्हणाली. मी तुला विचारलं होतं, तुला कसा मुलगा आवडतो. हे नाही विचारलं की तुला कसा मुलगा आवडत नाही. नियतीने न्यासाकडे पाहत म्हणाली. अगं आधी त्रुटी सांगितल्या ना, आता आवडणाऱ्या गुणांबद्दल सांगते. न्यासाने उत्तर दिलं. नको, मला काही ऐकायचं नाही. नियतीने हात जोडत म्हटलं. तुझे दोषच इतके लांब आहेत तर गुण तर अख्खी रात्र संपेल सांगताना. मला माझी रात्र वाया घालवायची नाही. म्हणून प्रिय बहिणी, तू आता तुझ्या रूममध्ये जा आणि छान झोप. ओके गो. नियती म्हणाली. म्हणजे दी, तुम्ही मला हकलत आहात का? न्यासाने विचारलं. हो, हकलतेच आहे. आता जा, नियती म्हणाली. हो जाते मी. मलाही इथे बसण्याचा काही शौक नाही आहे, न्यासाने चिडून म्हटलं आणि आपल्या खोलीत गेली. आत जाताच तिने स्वतःशी पुटपुटली. वाचले रे न्यासा. अजून थोडा वेळ दी सोबत बोलत राहिली असतीस तर सगळं उघड केलं असतं मी, आणि दीला समजलं असतं की आज कॉलेजमध्ये मी काय केलं होतं. इकडे नियतीनेही स्वतःशीच म्हटलं. जान बची तो लाखो पाये. हिचे प्रश्न आणि तिची उत्तरं दोन्ही भारीच, असं म्हणत ती पलंगाला टेकून बसली आणि आपला हात बघू लागली. थोड्या वेळाने ती आडवी झाली. 15 मिनिटं गेली होती, पण तिच्या डोळ्यांना अजिबात झोप येत नव्हती. रियांशच्या आठवणी वारंवार डोक्यात येत होत्या. त्याने सांगितलेली ती वाक्य तिच्या कानात घुमत होती. समजून बघ, जर कुणी तुला घरातून पकडून कुठेतरी नेलं तर? मी कधीच कोणाचं उपकार ठेवत नाही. ती अचानक उठून बसली. तिला खूप राग आला. आणि त्यानंतर, यार, मी त्याच्याबद्दल इतका विचार कसं करू शकते? ती स्वतःशीच म्हणाली. आपल्या हातांकडे पाहत ती पुन्हा पुटपुटली. आणि हे दुखणं जे त्या माणसाने दिलं आहे ते मला विसरूनच देत नाहीत. नियती उठली आणि खोली बाहेर आली. रात्रीचे 11 वाजले होते. घरातले सगळे झोपले होते. ती लॉबीमध्ये आली आणि सोफ्यावर बसली. काही वेळाने तिच्या नजरेस टेबलवर चावी दिसली. ती चावी उचलून ती बाहेर निघाली. इकडे रियांश आपल्या खोलीत सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. तो स्क्रीनकडे लक्षपूर्वक पाहत होता. काही वेळाने त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि खाली आला. आजूबाजूला पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. घड्याळात वेळ पाहिला. 11 वाजले होते. बहुतेक सगळे झोपले असतील, त्याने स्वतःशी म्हटलं. तो किचनमध्ये गेला. स्वतःसाठी कॉफी बनवली आणि कोणालाही डिस्टर्ब न करता बाहेर बागेत गेली. खुर्चीवर बसून त्याने म्हटलं, किती शांतता आहे या वेळेला, आणि कॉफीचा आस्वाद घेत बसला. त्याचवेळी नियती कार चालवत होती. ती खूप रागात होती. गाडी ती खूप वेगाने चालवत होती. पुलाजवळ येऊन तिने गाडी थांबवली. कारमधून उतरून ती पुलाच्या कडेला जाऊन उभी राहिली. त्या ठिकाणी तिला काहीसं शांत वाटत होतं. अर्धा तास तिथे थांबल्यानंतर ती परत कारकडे निघाली. पण कारजवळ पोहोचल्यावर तिला 4-5 मुलं दिसली. त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या आणि ते हसत खिदळत बोलत होते. नियती त्यांना पाहून घाबरली. ती मागे वळली आणि परत पुलाकडे जाऊ लागली. ती मनात म्हणाली, हे लोक इथून निघून गेले की मीच कारकडे जाईन. नाहीतर काय माहिती कसे असतील हे लोक, आणि मी इथे एकटी आहे. पण ती परतताना त्या मुलांपैकी एकाने तिला पाहिलं आणि त्यानंतर, ए भाई, आज तर आपली किस्मतच जोरात आहे, त्याने म्हटलं. आणि त्यानंतर काय झालं? असं काय खजिना सापडला तुला? दुसऱ्याने विचारलं. अगं,
आत्ताच इथेच एक मुलगी पाहिली मी, एकटीच होती. म्हणायचं तर हीच तर किस्मत, तो हसत म्हणाला. अरे कोणती मुलगी? रात्रीच्या वेळी इथे पुलावर येईल? तुझं काहीतरी भास झाला असेल. बाकीच्यांनी हसत म्हटलं. नाही रे, खरंच पाहिली मी. ती पुलाच्या बाजूला गेली आहे. बहुतेक आपल्याला बघून घाबरली असेल. चल पाहूया. म्हणत तो पुढे निघाला आणि बाकी सगळे त्याच्या मागे गेले. पुलाजवळ पोहोचल्यावर पहिला मुलगा म्हणाला, बघा, सांगितलं होतं ना मी खरं. आता स्वतः डोळ्यांनी पहा. हो भाई, तू खरंच बोलास? बाकीच्यांनी म्हटलं आणि एकमेकांकडे पाहत कटाक्ष टाकला. जणू म्हणत होते, चला शिकार करायला जाऊ. हॅलो स्वीट हार्ट, कुणाला मिस करत होतीस? पहिल्या मुलाने नियतीला म्हटलं. ती आवाज ऐकताच मागे वळली. त्या सगळ्या मुलांना पाहून नियती थरथरली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. नियती शांतपणे उभी राहून सर्वांना पाहत होती. त्या क्षणी तिच्या डोळ्यात जर कुणी पाहिलं असतं तर ते कधी काळी कळणार नव्हतं की ती किती घाबरलेली आहे. ती निडर नजरेने सर्वांना बघत होती, पण तिच्या मनात एक तुफान चालू होतं. ती स्वतःशी विचार करत म्हणाली, 1, 2, 3, 4, 5. 5 मुलं आहेत. नियती, तुझ्या आत्मविश्वासाने उभी आहेस तसंच बसा. थोडंसंही घाबरलास तर हे लोक तुला कमकुवत समजतील. तुला कधीच ते जाणवू द्यायचं नाही. ती स्वतःला सांगते. भाई, यात कोणताही भीतीच नाही. तिच्या डोळ्यात काहीच घाबरलेल्या लक्षात येत नाही. मागे उभ्या असलेल्या एका मुलाने म्हणे, थंड ठेव. लगेच 2 मिनिटात या मुलीच्या डोळ्यात भीती दिसेल, पाहशील. आम्हा पुढे उभ्या असलेल्या एका मुलाने म्हटलं, किती कडक आहे ती, किती सुंदरही आहे. हे तर मन करतंय की तिला इथेच. इतकं बोलून मागे उभ्या असलेल्या एका मुलाने गोंधळलेले अश्लील नजरेने नियतीकडे पाहायला लागला. नियतीला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं, पण तिने आपली घाबरलेली भावना चेहऱ्यावर आणली नाही. हॅलो स्वीटहार्ट, कुणाची आठवण येते? येते का? समोर उभ्या एका मुलाने हसू सुटत विचारलं. तू माझा चचेरा भाऊ आहेस का? ते मी तुला सांगेन का? नियती त्या मुलाच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाली. ना बाबा, पण मित्राप्रमाणे समजून सांगू शकतेस ना? तो मागे उभ्या बाकी मुलांकडे पाहत बोलला. हो हो, नक्की सांग. सर्वांनी एकत्र हसत उत्तर दिलं. आणि त्यानंतर, इकडे जा, तिच्याकडे जाऊन पकडून आण. समोर उभ्या एका मुलाने दुसऱ्या मुलाला म्हणालं. तो मुलगा नियतीच्या दिशेने आला. जसा तो जवळ येऊ लागला तसतशी नियतीचं हृदय धडधडू लागलं. दूर जा, माझ्या शेजारी येऊ नकोस, नियती म्हणाली आणि बोट दाखवत चेतावणी केली. थोडंसं दूर गेलास तरी काय, बेबी डॉल, तो मुलगा बोलला. मी तुला सांगते, जवळ आलास तर परिणाम वाईट होतील. मी तुला शेवटचा इशारा देते, माझ्यापासून दूर राहा. नियती मागे सरकत बोलली. इतक्यात त्या मुलाने तिचा हात पकडून धरला. नियतीने अचानक हात फिरवून स्वतःचे हात त्याच्या हाती सोडले आणि त्याचा हात पकडून तो मोडून त्याला गळ्यासमोर दाबलं. त्याला दमघूट होऊन ओरड पडली. सांगितलं नव्हतं का, माझ्याशी पंगा घेऊ नकोस? मी आधीच इशारा केला होता. आता परिणाम तुमच्या पुढे आहेत, ती म्हणाली आणि त्याचा गळा कोपऱ्याने घट्ट पकडला. तो श्वास घेण्यात अडचणीत येऊ लागला. सहकाऱ्यांना असं पाहून समोर उभा असलेला एक मुलगा मागे उभ्या इतरांना म्हणाला, जा सगळे, जा. ती मुलगी नक्की हवी मला. चिंता करू नकोस, ती एकटीच आहे. आम्ही 5 आहोत. काही करून दाखवू शकणार नाही, असं म्हणत 3 मुलं नियतीकडे येऊ लागली. नियतीने ते पाहताच त्यांना डोळा दाखवला आणि म्हणाली, माझ्याशी पंगा उडवू नकोस, माझ्यापर्यंत येऊ नकोस. तिने पुढील क्षणात एका मुलाला जोरात धक्का दिला.
तो मुलगा खाली पडला आणि उठण्याच्या स्थितीतही नव्हता. नियती वळून उभी राहिली. मग तिने हाताने इशारा करून दुसऱ्यांना येऊ द्या असं म्हणालं. ती तिच्या पायाने पुढे आली आणि तिने एका मुलाच्या तोंडात एका ताकदीच्या लाथीचा वार केला. दुसरीकडे मागून येताच त्याने नियतीला पकडण्याचा प्रयत्न केला. नियतीने त्याला मागून कोणीने पोटावर मारून फेकलं आणि त्याच्या तोंडावर सतत वार करत राहिली. त्या मुलाच्या तोंडातून रक्त फुटू लागलं. नियती उठून थंडपणे उभी राहिली. समोरचा एकच मुलगा उभा होता. तिने त्याला पाहून थोडा विचार करत असल्याचं नाटक केलं आणि मग हळूच म्हणाली, विचारात आहे, तुला कसं मारायचं ते ठरवते. ठाऊक नाही कसं करावं. ती समोर उभ्या मुलाकडे बघत असंच म्हणाली, तू माझ्यापासून कधी जिंकलास ना. अखेर मुली मुलीचाच खेळ म्हणून उरतात. थोडंसं झटापट केल्याने तू मर्दासारखी ताकद दाखवू शकत नाहीस. समोरचा मुलगा गर्वाने म्हणाला आणि नियतीकडे वळाला. तिने जसंच आपल्या हाताने त्या माणसाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तसंच नियतीने तत्काळ आपल्या पायाने त्याच्या सर्वात नाजूक भागावर जोरदार लाथ मारली. तो माणूस वेदनेने जमिनीवर कोसळला. तिथं आधीच इतर काही लोक अर्धमिली अवस्थेत पडलेले होते. नियतीने समोर उभ्या असलेल्या मुलाकडे नजर रोखून पाहिलं. इंटरेस्टिंग, त्या मुलाने मिश्किलपणे म्हटलं. मी तर तुला एखादी लहानशी खारी समजलं होतो, पण तू तर अगदी तोफच निघालीस. फारच इंटरेस्टिंग. नियतीने थंडपणे उत्तर दिलं. माझ्या रस्त्यातून हट, नाहीतर तुझी ही अवस्था ह्यांच्यासारखीच होईल. सावध राहा. आता माझ्या वाटेत येऊ नकोस. अरे बापरे, मी तर घाबरलोच, त्या मुलाने नाटकी भीती दाखवत म्हटलं. मग तो तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत म्हणाला, तू तर अगदी मलाईदार आईस्क्रीम आहेस. माझी जान, एवढी गोड आईस्क्रीम कोण सोडतं बरं? थोडी चाखायलाच लागेल ना. हे ऐकून नियतीच्या डोळ्यात संताप चमकला. तिने आपली मुठी घट्ट आवळल्या आणि डोळे बंद केले. काय झालं बेबी, राग आला का? तो मुलगा पुन्हा चिडवत म्हणाला. पण यावेळी नियतीने स्वतःवर नियंत्रण ठेवलं नाही. तिने सरळ त्याच्या चेहऱ्यावर एक जबरदस्त घुसा मारला. त्या एका घुशीतच तो खाली कोसळला. तो वेदनेने म्हणाला, ठीक आहे, ठीक आहे, तू जा, मी तुला थांबवणार नाही. मला मारू नकोस प्लीज. नियतीने त्याच्या चेहऱ्यावर अजून एक घुसा मारला आणि सरळ उभी राहिली. तिने आपला दुपट्टा नीट केला आणि मागे वळून निघाली. ती अजून गाडीजवळ पोहोचलीही नव्हती तोपर्यंत समोर 8-9 मुलं तिचा रस्ता अडवून उभी होती. नियतीने त्यांच्याकडे नजर टाकली, पण दुर्लक्ष करत तिनं गाडीचं दार उघडण्यासाठी हात पुढे केला. तेव्हाच एका मुलाने तिचा हात पकडला आणि म्हणाला, अरे, इतकी घाई कुठे करतेस? अजून हिशोब बाकी आहे. हे ऐकताच नियतीचा पारा चढला. तिने झटक्यात हात मोकळा केला आणि त्याच्या गालावर असा एक झणझणीत चापट मारला की तो 2 पावलं मागे सरकला. त्या चापटेमुळे त्याच्या ओठातून रक्त वाहू लागलं आणि त्यानंतर तो मुलगा संतापाने तिच्याकडे आला. डोळ्यात राग घेऊन तिच्याकडे रोखून पाहिलं आणि तिला एक जोरदार थप्पड मारली. नियतीला तोल सांभाळता आला नाही. ती खाली पडली. तो तिचे केस ओढून तिचा चेहरा वर उचलण्याचा प्रयत्न करणार. एवढ्यात नियतीने पायाने त्याच्या चेहऱ्यावर जोरात लाथ मारली. तो परत जमिनीवर कोसळला. रागाने तो ओरडला, काय बघताय रे तुम्ही सगळे, पकडा हिला. आता हे वैयक्तिक झालं आहे. त्याच्या आदेशावर ते सगळे मुलं झटक्यात नियतीकडे धावली आणि तिला घट्ट पकडलं. नियती झगडत होती. सोडा मला, सोडा म्हणते मी. ती किंचाळली
आणि त्यानंतर तो मुलगा तिच्या जवळ आला. तिच्या गालांना पकडून दाबत म्हणाला, खूपच स्वतःला शहाणी समजतेस ना तू. तेव्हाच मागून दुसऱ्या मुलाचा आवाज आला, शहाणी नाही रे ही तर स्वतःला हिटलर समजते. आता हिला मज्जा दाखवूया. तोच तो मुलगा होता ज्याला काही वेळापूर्वी नियतीने धोपटलेलं होतं. नियतीने सुटण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले, पण ती पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होती. तिचा प्रयत्न निष्फळ ठरत होतं. नियती म्हणाली, अंधारातून प्रकाशाकडे रात्रीचं ते शांत वातावरण अचानक भीतीनं भरलं होतं. पुलाच्या कडेला उभ्या असलेल्या नियतीच्या डोळ्यात भयाचं धुकं आणि मनात असंख्य विचार घोंगावत होते. काही अनोळखी चेहरे तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होते आणि त्या क्षणी तिचं मन थरारून गेलं. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. मी कमजोर नाही. ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या श्वासाचा प्रत्येक ताल आता धैर्याचं प्रतीक बनला. समोर संकट उभं होतं, पण नियतीनं मागे वळून पाहिलं नाही. तिच्या मनातली भीती हळूहळू दृढ निश्चयात रूपांतरित होत होती. तिने त्या अंधाराला डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि धैर्यानं पुढं पाऊल टाकलं. काही क्षणानंतर रस्त्यावर एका गाडीचा प्रकाश तिच्यावर पडला आणि त्यानंतर त्या प्रकाशासोबत तिच्या मनातली काळोखही विरघळू लागली. गाडी थांबली आणि त्यातून उतरलेला चेहरा तिला ओळखीचा वाटला. रियांश. क्षणभर नियतीला वाटलं ती स्वप्नात आहे. तो समोर येऊन म्हणाला, नियती, घाबरू नकोस. आता काही होणार नाही. त्यानंतर इकडे. त्या एका वाक्यानं तिचं संपूर्ण मन हलकं झालं. तिला थोडासा दिलासा मिळाला. डोळ्यात साचलेले अश्रू नकळत गालावर ओघळले. भीतीचे नव्हे तर दिलासा मिळाल्याचे. रियांशनं तिला सावरलं, गाडीच्या आत बसवलं आणि त्यानंतर इकडे. क्षणभर दोघात काही बोलणं झालं नाही. फक्त शांततेतून एक अनोखं नातं जन्म घेत होतं. नियतीचे थरथरणारे हात हळूहळू स्थिर झाले आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक हलकीशी स्मितरेषा उमटली. त्या रात्रीनं तिच्या आयुष्यातून भीती काढून टाकली होती आणि तिच्या जागी विश्वास आणि प्रेमाचं बीज पेरलं होतं. ती आता तीच जुनी नियती राहिली नव्हती. ती होती स्वतःवर विश्वास ठेवणारी, जगण्याचं धैर्य परत मिळवलेली स्त्री. रियांशनं हळू आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना? त्यानंतर नियतीने फक्त मान हलवली आणि खिडकीस बाहेर पाहत पुटपुटली, हो, आता मी खरंच ठीक आहे. आणि त्याने जसेच आपले ओठ तिच्या मानेजवळ नेले, तितक्यात त्याला एक जबरदस्त ढोसा बसला आणि तो दूर जाऊन आपटला. रियांश ताबडतोब त्याच्याकडे गेला आणि त्याला पकडून चांगलंच धुतलं. आता तो मुलगा उभा राहण्याची कल्पनाही करू शकत नव्हता. त्याच्या सोबतचे बाकीचे लोक घाबरून पळून गेले. नियती अजूनही भीतीने थरथरत होती. तिने आपले डोळे उघडलेही नव्हते. रियांश तिच्या जवळ गेला, खाली बसला आणि तिच्याकडे पाहू लागला. या क्षणी नियती अगदी ओलसर, घाबरलेल्या मांजरीसारखी वाटत होती. तिचं असं रूप पाहून रियांशला कुठेतरी शांतता वाटत होती. तो तिच्याकडे पाहत स्मितहास्य करत म्हणाला, काय झालं? शेरणीचं रूप गेलं आणि आता भीतीने बिल्ली झालीस का? रियांशचा आवाज ऐकून नियतीने हळूच डोळे उघडले. ती फक्त त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. रियांश म्हणाला, विचार केला होता तुला वाचवायचं नाही, पण मी इतका वाईट नाही की एखाद्या मुलीला अशा परिस्थितीत
एकटी सोडून जाऊ आणि तुझ्यासारखा तर अजिबात नाही मी. नियती त्याचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होती, पण ती काहीच बोलत नव्हती. रियांशने पाहिलं की ती काही उत्तर देत नाही, तर तो थोडा चिडून ओठ वाकवतो. तो काहीतरी बोलणारच होता तेवढ्यात नियती उठली आणि अचानक त्याला मिठी मारून रडू लागली. ती खरोखरच फार घाबरली होती. स्वतःला वाचवण्यासाठी तिला डिफेन्सची ट्रेनिंग असली तरी त्या क्षणी ती काही करू शकली नव्हती. विचार करताच तिच्या अंगावर काटा आला. जर आज रियांश वेळेवर आला नसता तर काय झालं असतं? ह्याच विचारांनी ती थरथर कापत होती आणि रडू लागली होती. रियांश पूर्णपणे गोंधळला होता. त्याला काय बोलावं हे समजत नव्हतं. त्याचे हात हवेतच स्थिरावलेले होते. तेवढ्यात नियती रडता रडता अचानक शांत झाली आणि ती बेशुद्ध होत खाली कोसळू लागली. रियांशला लगेच जाणवलं की ती खाली पडते आणि त्यामुळे त्याने तत्काळ दोन्ही हातांनी तिला पकडलं. ती त्याच्या बाहुपाशात निश्चल होती. त्याने तिचे गाल हलकेच हातात घेत म्हणाला, हे काय झालं तुला? प्लीज उठ ना. पण नियतीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती. रियांशने तिला अलगद आपल्या बाहूंमध्ये उचललं आणि गाडीच्या दिशेने धावला. त्याने नियतीला काळजीपूर्वक कारमध्ये बसवलं. स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि थेट आपल्या विलाकडे निघाला. गाडी विलाजवळ पोहोचताच सिक्युरिटी गार्डने लगेच गेट उघडलं. रियांश कारमधून उतरला आणि त्याच वेळी त्याचे बॉडीगार्ड त्याच्या समोर उभे राहिले. पण रियांशने त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं. तो गाडीच्या दुसऱ्या बाजूला गेला, दरवाजा उघडला आणि नियतीला आपल्या बाहुपाशात घेत सरळ आपल्या खोलीकडे गेला. रियांश आत गेल्यानंतर बॉडीगार्ड एकमेकांकडे पाहू लागले, कारण त्यांनी आजवर आपल्या बॉसला एखाद्या मुलीची अशी काळजी घेताना कधीच पाहिलं नव्हतं. तो साधारणपणे मुलींशी फारच कठोर आणि थंडपणे वागायचा, पण आज काहीतरी वेगळंच होतं आणि ही गोष्ट संपूर्ण जगाला ठाऊक होती. किती रियांश ठाकूर व्यवसायातील कोट्यवधी रुपये वाया घालवलाही तयार होता, पण आपल्या आयुष्यात कोणत्याही मुलीला सामावून घेण्याच्या तो पूर्णतः विरोधात होता. रियांशने नियतीला सावधपणे आपल्या पलंगावर झोपवलं. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि डॉक्टरला फोन केला. फोन करून बोलावलं. तो थोडा तणावात अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होता. स्वतःशीच बोलत होता. रियांश, तुला या मुलीला वाचवायची काय गरज होती? वाचवणं ठीक होतं, पण आता तिची काळजी घे, तेही मी रियांश ठाकूर. काय संकट ओढवले माझ्यावर, तो चिडून म्हणाला. इतक्यात एक नोकर आत आला. सर, खाली डॉक्टर नीरज आले आहेत, त्यांना वर पाठव. रियांशने थोडक्यात उत्तर दिलं. थोड्याच वेळात डॉक्टर नीरज दरवाजावर आले आणि टकटक केली. आत या, रियांश म्हणाला. डॉक्टर आत आले. हॅलो मिस्टर ठाकूर. रियांशने फक्त मान हलवली आणि पटकन म्हणाला, प्लीज लवकर तपासा. हो, लगेच पाहतो, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर नीरज नियतीकडे गेले. तिची अवस्था पाहून ते क्षणभर थबकले. त्यांनी आश्चर्याने रियांशकडे पाहिलं. रियांशने त्यांचा तो भाव पाहताच चिडून विचारलं,
आता काय झालं? तुम्हाला मला बघायला इथे बोलावलं नाही आहे. त्याचा आवाज कठोर होता. डॉक्टर नीरज शांतपणे म्हणाले, मिस्टर ठाकूर, तुम्ही यांची अवस्था पाहिली आहे का? यांचे कपडे फाटलेले आहेत आणि गालांवर अ, थपडांचे निशाण आहेत. हे ऐकताच रियांशने नजर नियतीकडे वळवली. खरंच तिचे कपडे फाटलेले होते आणि हे पाहून रियांशला खूप वाईट वाटलं आणि ते कधी आधीही लक्षातही घेतलं नव्हतं. रियांशला विचार पडतो. त्याने डोळे घट्ट मिटले. स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता. कशासाठी माहीत नाही, पण त्याच्या मनात तीव्र राग उसळला त्या मुलांवर ज्यांनी तिच्याशी असं केलं होतं. मिस्टर ठाकूर, या तुमच्या पत्नी आहेत का? डॉक्टर नीरजने थेट विचारलं. रियांश काही क्षण शांत राहिला. काय उत्तर द्यावं हे त्याला कळेना. मनात विचार आला, डॉक्टर नेहमी केस हाताळण्याआधी विचारतातच. पण मी उत्तर द्यायचं ठरवलं नाही. कदाचित माझ्याकडे उत्तर आहेच असं नाही. सध्या तरी असत्य सांगणं चांगलं ठरेल. त्याने कोणतीही पर्वा न करता उत्तर दिलं. हो, या माझ्या पत्नी आहेत. आता ट्रीटमेंट सुरू करा. त्याच्या नजरेत स्पष्ट राग होता. डॉक्टर नीरजने काही न बोलता तपासणी सुरू केली. त्यांच्या मनात विचार आला, पत्नीच आहे तर मग मला आपलं काम करायलाच हवं. काय फरक पडतोय? थोडी तपासणी करून डॉक्टर म्हणाले, मिस्टर ठाकूर, तुमच्या पत्नीची अवस्था अजून स्थिर नाही. हे बघा. त्यांनी नियतीच्या कपाळावरील आणि गालावरील जखमांकडे बोट दाखवलं. असं वाटतंय जणू तिच्या शरीरावर कुठेतरी जळल्यासारखी जखम झाली आहे. काय? रियांशच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का स्पष्ट दिसत होता.